मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजी देवासमोर प्रार्थना करते की देवा, माझं दुकानात येणं जाणं चालू झालं आहे, मला लवकरच माझ्या सासरी पुन्हा घेऊन जा. तेवढ्यातच ओमकार तेथे येतो आणि घंटी वाजवून अंजीला सांगतो की तथास्तु. तेव्हा अंजी त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर ते देवासमोर दोघेही प्रार्थना करून बाहेर येतात. बाहेर तात्या उभा असतो. अंजी तात्याला विचारते, काय रे तात्या, तुझी पण हीच इच्छा आहे ना? तेव्हा ओमकार हो बोलतो. तर अंजी प्रेमानेच तात्याकडे पाहत राहते. तर दुसरीकडे मामी अवनीला आवाज देत घरी येते. मामीचा आवाज ऐकून अवनीही बाहेर येते आणि काय झालं विचारते. तेव्हा मामी सांगते, तू अगोदर इथे बस. अवनी आतमध्ये येण्याचा आग्रह करत असते. तेव्हा पशुबाळाला आवडणार नाही मी घरात आलेलं, असं मामी कारण सांगते आणि तेथेच पायरीवर त्या दोघीजणी बसतात. तेव्हा मामी अवनीचं औक्षण करते. तर अवनीला काहीच समजत नाही नक्की हे मामी काय करतात. मामी प्रेमानेच अवनीला लाडूही भरवते. तेव्हा कशाबद्दल तुम्ही हे सर्व करताय असं अवनी विचारत असते. वैभव आणि ओमकारही तेथे असतात. तेव्हा मामी सांगू लागते की माझ्या अंजीला आज तुझ्यामुळे तात्याच्या चाव्या पुन्हा मिळाल्यात आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला तुझं कौतुक करावंसं वाटलं. तेव्हा अवनीचं हे कौतुक पाहून वैभव आणि ओमकारही तिच्या खूपच खुश होतात. नंतर आता जसं अंजीने तात्याचा ताबा मिळवला तसा घराचाही ताबा मिळवायला तिने पाहिजे. या घरात पुन्हा पूर्वीसारखी वावरायला पाहिजे असं मामी अवनीजवळ बोलून दाखवते. तेव्हा अवनी बोलते, आता तात्या अंजूकडे आहे हे आपल्याला माहीतच आहे, असं म्हणून ती एक भन्नाट प्लॅन ह्या तिघांना सांगते. तेव्हा सर्वजण अवनीचा हा प्लॅन ऐकून तोंडात बोटच घालतात. तर इकडे पशा दुकानात येतो. ओमकार आणि वैभव तेथे असतात. त्याचवेळी अंजी तेथे सामानाच्या पिशव्या घेऊन येते आणि वैभवला सांगते की मी सामानाची डिलिव्हरी देऊन आले आहे. तर पशा तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा तुझा तात्या आणि तू तर खूप सुपरफास्ट निघाली, असं वैभव अंजीचं कौतुक करत बोलतो. तेव्हा ओमकार सांगतो की तात्या चालवणं एवढं सोपं काम नाही, कारण आवडीची व्यक्ती बसल्यावरच तात्या व्यवस्थित चालतो. त्यानंतर वैभव आणि ओमकार दुकानातील सामान एका पिशवीमध्ये भरत असतात. तर पशा त्यांच्या मध्ये येत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा वैभव आमच्या मध्ये काय येतोस असं पशाला विचारतो. तेव्हा पशा बोलतो, तुम्ही असं मला टाकून दिल्यासारखं का वागत आहात? तेव्हा दुकानाची जबाबदारी आमची आहे आणि तात्याची जबाबदारी आता अंजीकडे आली आहे. तीच सामानाची डिलिव्हरी पण देईल. त्यामुळे तू एक काम कर, तू फक्त बाजूला जाऊन बस. तेव्हा वैभव असं म्हणून अंजीकडे सामानाची पिशवी देतो. तर अंजी त्या चावीकडे पाहते आणि लगेच पशाकडेही पाहते. ती नजर रोखून पशाकडे पाहत असते. तेव्हा पशा तिच्या नजरेस नजर मिळवू शकत नसतो. इकडे अवनी मस्त चहा पीत बसलेली असते. तर ज्योती तेथे खाली बसून तांदूळ निवडत असते. अवनी चहा पीत असताना मुद्दाम ज्योतीला चिडवत असते आणि खूप मस्त चहा झाला आहे, मला खूप फ्रेश वाटत आहे असं ज्योतीकडे पाहून बोलते आणि तुला चहा हवा आहे का असंही तिला विचारते. ज्योती नकार देते. तर अवनी, आता तू तांदूळ निवडत बस आणि आरामात बसून काम कर, नंतर तुझी खूप धावपळ होणार आहे. तेव्हा ज्योती का असं विचारते. तेव्हा अवनी सांगते की उद्या माझी अंजू घरी येणार आहे. हे ऐकून ज्योतीला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ती विचारते, अंजी कशी काय घरी येणार? तेव्हा तुला काही प्रॉब्लेम आहे का असं अवनी विचारते. तेव्हा ती माझी सख्खी बहीण आहे, त्यामुळे ती घरी येऊ शकते आणि ती घरी आली तर मला आनंद आहे असं ज्योती बोलते. तेव्हा अवनी सांगते की आता उद्या अंजू आणि मी मिळून तुझी धावपळ वाढवणार आहोत, कारण आम्ही दोघींचं काम तर उद्या करायचं आहे. हे ऐकून ज्योती तिच्याकडेही पाहतच राहते. त्यानंतर तुला वाटतंय ना की अंजू घरी यावी, यासाठी तू देवाकडे प्रार्थना करू शकते ना असं अवनी ज्योतीला विचारते. तेव्हा ज्योती हो बोलते. तर अवनी लगेच तिला जागेवरून उठायला सांगते, परंतु ज्योती उठत नाही. तेव्हा अवनी ज्योतीचा हात घट्ट पकडते आणि देवाजवळ घेऊन जाते आणि तिला प्रार्थना करायला सांगते की अंजूला लवकरात लवकर घरी आणायचं, अशी प्रार्थना तू देवाकडे आता करू शकते. तेव्हा ज्योती रागातच तिच्याकडे पाहत देवाकडे प्रार्थना करते की माझी बहीण लवकरात लवकर घरी येऊ देत.
तेव्हा अवनी ज्योतीला शाबासकी देते आणि बोलते, आता तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मला माझ्या मिशनवर जायचं आहे. ज्योतीला काहीच समजत नसतं, नक्की ही करणार तरी काय. तर इकडे अंजी सामानाची डिलिव्हरी घेऊन मामीच्या घरी येते आणि मोठ्याने आवाज देत, ओ ताई तुमचं सामान घ्या असं बोलते. तेव्हा मामीला अंजीला आलेलं पाहून खूपच कौतुक वाटतं. तेव्हा मामी बोलते, तू मला काय ताई बोलते का, मी तर तुझी मम्मी आहे ना. तेव्हा तुम्ही तर माझ्या दुकानाचं गिराईक आहात असं अंजी लाडानेच मम्मीला बोलते. तेव्हा मामी, तुझ्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी असा आनंद पाहिला, अशीच आयुष्यभर हसत राहा असा अंजीला आशीर्वाद देते. तेव्हा त्या दोघीही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तेवढ्यातच सरिताही तेथे येते आणि अंजी आल्याचं तिला आश्चर्य वाटतं. तेव्हा तू सामानाची डिलिव्हरी देण्यासाठी कशी काय आली असं सरिता अंजीला प्रश्न करते. अंजी सांगते, मी तात्याचा ताबा पशाकडून घेतला आहे. तेव्हा प्रशांत भाऊजींना खूप वाईट वाटलं असेल ना, सरिता अंजीला विचारते. तेव्हा मामी आणि अंजी बोलतात की त्याला असंच जळवायचं, म्हणजे त्याला तुझी किंमत कळेल. तेवढ्यात अवनी सखीसह तेथे येते. सखीला अचानक आलेलं पाहून सरिता खूपच आनंदी होते. त्यावर अंजी अवनीला सांगू लागते की आज आम्ही दुकानात पशाची खूपच मजा केली. तेव्हा अवनी बोलते, आता यापेक्षा जास्त मजा संध्याकाळी येणार आहे असं म्हणून ती अंजीला सांगते की संध्याकाळी एक माणूस सामानाची यादी घेऊन दुकानात येईल. मी वैभवला पण तसं सांगितलं आहे. त्यावेळी फक्त तू आणि प्रशांत दुकानात असणार असं म्हणून ती प्लॅन सांगत असते. तर दुसरीकडे एक माणूस दुकानात येतो. वैभव, ओमकार, पशा तेथे बसलेले असतात. तेव्हा अंजी तात्याजवळ उभी असते. तेवढ्यातच अवनीच्या प्लॅननुसार एक माणूस दुकानात येतो आणि उद्याच्या उद्या ते पण लवकर पशाच्या हातून मला डिलिव्हरी पाहिजे असं तो माणूस पशाला सांगतो. तेव्हा पशा लगबगीने टेबलपाशी येतो आणि ती चिठ्ठी घेतो. अंजी ही गडबडीत तेथे येते आणि मीच डिलिव्हरी तुमची देणार असं त्या माणसाला सांगते. पशा आणि अंजीमध्ये त्यावरून वाद होऊ लागतात. तर वैभव अवनीच्या प्लॅननुसार पशा आणि अंजीला सांगतो, आपण सामानाची डिलिव्हरी देण्यासाठी स्पर्धाच लावूयात. दोघांकडे 5-5 डिलिव्हरी असेल आणि जो अगोदर डिलिव्हरी देईल तो जिंकणार. अंजी सांगते, जर पशा तू जिंकला ना, मी तुला तात्याची चावी पुन्हा देऊन टाकेल. वैभव अंजीला विचारतो, तू जिंकली तर तुला काय पाहिजे. तेव्हा अंजी सांगते, मी मान सन्मानाने आपल्या घरी पुन्हा येणार आणि पशा त्याची शपथ मागे घेणार. तेव्हा पशा ठीक आहे बोलतो आणि अंजीचं हे चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. त्यानंतर वैभव त्या स्पर्धेचा नियम सांगतो की ही स्पर्धा तुम्हा दोघांनाही सायकलवरच करावी लागेल आणि डिलिव्हरी सायकलवरून द्यावी लागेल, कारण तात्याची चावी तुम्हा दोघांनाही मिळणार नाही. असं म्हणून तो कबूल आहे का असं दोघांनाही विचारतो. तेव्हा ते दोघेही हो बोलतात. तर जाता जाता तो माणूस वैभवकडे पाहत असतो. तेव्हा वैभवही त्याच्याकडे पाहून हसतो. तर दुसरीकडे ज्योती मुद्दाम तिच्या लहान मुलाच्या अंगावर पांघरून टाकते. त्याच्या कपाळावर पट्ट्या ठेवण्याचं नाटक करते, जेणेकरून त्याला ताप आला आहे असं तिला सूर्याला भासवायचं असतं. तेव्हा तो मुलगा ज्योतीला सांगत असतो की माझ्या अंगावरचं पांघरून काढ, कारण मला खूप गरम होत आहे. तर ज्योती ऐकत नाही. तेवढ्यातच सूर्या तेथे येतो आणि त्या सागरकडे पाहून विचारतो की पुन्हा याला ताप आला आहे का, त्या अंगावरचं पांघरून काढ म्हणजे त्याला बरं वाटेल. तेव्हा ज्योती पुन्हा त्याला खोटं सांगते की त्याला खूप थंडी वाजत आहे म्हणूनच त्याने पांघरून घेतलं आहे. त्यावेळी सूर्या बोलतो, मला गोविंदच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी जायचं आहे. तिकडे दुकानात सामान लावायचं आहे, त्यामुळे मला यायला खूप उशीर होईल. तुम्ही तिघेही माझ्या रूममध्ये झोपा. ज्योती कोणी काही विचारलं तर काय सांगू सूर्याला विचारते. तेव्हा सूर्या सांगतो, माझं नाव सांग म्हणजे कोणी काहीही बोलणार नाही. तर सूर्या तेथून जातो. तर ज्योती त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असते. दुसरीकडे पशा रात्री पारावर एकटाच बसलेला असतो. तेव्हा तो स्वतःशीच बोलत असतो की अंजे, मला मनापासून वाटत आहे की उद्या तूच जिंकावी. तू घरात नाही तर मला अजिबात करमत नाही. घर सुनं सुनं झाल्यासारखं वाटत आहे. त्याच्या हातात दारूची बाटली असते. तेवढ्यातच वैभव तेथे येतो आणि पशाला बोलतो, असं वाटतंय तू गटारातलं पाणी पिला आहेस. त्यावेळी पशा सांगतो, अजून एक घोट पण घेतला नाही आणि घेणार पण नाही. तेव्हा वैभव त्याला बोलतो, तू ठरवलं ना, काहीही करू शकतो. मग त्या दारूच्या बाटलीला हात का लावतो. तू हे सर्व रागात करत आहे, तुला तुझं समजत नाही का, कारण रागाच्या भरात तू त्या बिचाऱ्या अंजीलाही घराबाहेर काढलं. एवढी कठोर शिक्षा कशी देऊ शकतोस असं वैभव पशाला जाब विचारतो.
त्यावेळी वैभव पशाला जाणीव करून देतो, सर्वात जास्त अंजीला फक्त तू ओळखतोस. तेव्हा मात्र पशा वैभवकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये चोरशीची लढत चालू होते. पशा आणि अंजी दोघेही सायकलवरून डिलेवरी द्यायला जातात. तर बाकी सर्वजण दुकानात असतात आणि अगोदर कोण येत आहे याची वाट पाहत असतात. तर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आता कोण जिंकेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्कीच कळवा. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.